तुम्हाला दिसतंय का? हो, मला किंचित म्हणजे 1-2%. आणि ताईला, पूजा ताईला? तिला काहीच नाही दिसत. भांडे धुणं, कपडे, पाणी, स्वयंपाक वगैरे, झाडू मारायचं सगळं. हे सर्व कामे करतात तुम्ही, हो. दिसत नाही तरीही. लक्ष वगैरे हेच मुलीची तब्येत वगैरे व्यवस्थित नव्हती. माझ्या मुलीला एकदा डेंग्यू घरी झाला. बसलेलो आता MA झालेला माणूस घरी बसलेलं थोडं सांगायला अवघड वाटतोय, पण ही रिएलिटी आहे. मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या अगोदर यवतमाळ वाशिम लोकसभेचं निवडणुकीचं संपूर्ण कौल, जनतेची प्रतिक्रिया हे सर्व जाणून घेतली आहे. जनतेची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आज यवतमाळ लोकसभेचं निकाल पण लागलं आहे आणि रिझल्ट पण आपण बघितलं आहे. आपल्या प्रतिक्रियेनुसारच रिझल्ट पण लागलं आहे. पण मित्रांनो, आता खरी समस्या आहेत गोरगरिबांची. आणि आज आपण भेटणार आहोत मित्रांनो एक अशा जोडप्यांशी जे की जन्मापासून अंध आहेत, किरण आणि पूजा, जे की जन्मापासून अंध आहेत आणि कशी काय परिस्थिती आहे त्यांची हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. आपण बघू शकता आपल्यासोबत आहेत किरण, जे की ब्लाइंड आहेत, आणि ही ताई आहेत पूजा. किरण पूजाशी आज आपण भेटणार आहोत. किरण, आपल्याला कमाल वाटेल इकडे या. किरण, मला सांगा कसं काय चालतंय तुमचं? तुम्हाला दिसतंय का? हो, मला किंचित म्हणजे 1-2%. आणि ताईला, पूजा ताईला? तिला काहीच नाही दिसत. तर काहीच दिसत नाही. या नाही, इकडे, इकडे या, या इकडे. तिला दिसत. मग कसं काय स्वयंपाक वगैरे, कसं काय घर कसं काय चालते, काय काम वगैरे कसं काय होते, काय घरातले कामं सगळे करते ती. करते? हो. ताई, घरातले कामे करताय तुम्ही? हं? काय काय करताय काम? सगळे भांडे धुणं, कपडे, पाणी, स्वयंपाक वगैरे, झाडू मारायचं सगळं. हे सर्व कामे करतात तुम्ही, हो. दिसत नाही तरीही. हो. खरं किरण, होय. कमाल वाटेल, आपल्या व्ह्यूअर्सला कमाल वाटेल. हे खरंच करते ताई, कारण आमच्या गावाची आहेत, मला माहिती आहेत, त्यासाठी सांगतोय. आणि तुम्हाला ते व्हिडिओ पण टाकेन मी की कसं काय भांडे धुते, कसं कपडे धुते, कसं स्वयंपाक करते, हे सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण ताई, यानंतरही तुम्हाला सर्व समस्या आहेत. घर परिवार कसं काय चालतंय, इन्कम कशी काय? सध्याला तर इन्कम म्हणजे काहीच नाही. माझं शिक्षण MA पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. ही 12वी आहे. 12वी आहे. हो. आणि तुम्ही पण पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. मी MA समाजशास्त्रामध्ये आहे. हो. कसं काय केलंय शिक्षण? शिक्षण हे नॉर्मलमध्येच, जे नॉर्मल लोकांसोबत राहतं तेच. फक्त बेनिफिट एवढा आहे की आम्ही एक लेखनिक वापरतो, म्हणजे रायटर्स. प्रश्न तो वाचून दाखवेल, उत्तर मी सांगेल, तो लिहेल, प्रश्नपत्रिका युनिव्हर्सिटी. अच्छा. ताई पण 12वी केलेली आहे. दोघांचं शिक्षण झालंय, दोघांचं लग्न पण जुळलंय. आणि कसं जुळलंय ते आता खूप मोठी एक कहाणी आहे. अच्छा, दोघांचं प्रेम प्रकरणातून लग्न जुळलंय ती आपण समोरच्या व्हिडिओत बघणार आहोत. किरण आणि पूजा लग्न झालंय हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर किरण, मला सांग, हाच तुमचा घर आहे? होय, हा माझा घर आहे. तुम्ही काय करताय सध्या? सध्या माझं काहीच नाही. जे याचे पेपर जे असतात MPSCचे वगैरे, महाराष्ट्र लेवल, राज्य लेवल, केंद्र लेवलचे, रेल्वे टॉप सिलेक्शन वगैरे, हे पेपर देत असतो मी. आणि ताई काय करताय? ताई, तुम्ही काय करताय? मी काहीच नाही, फक्त हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ, घरचे कामे करताय. माझ्याशी जेवढं होतं ते मी सगळं करते. हो. आणि मी ऐकलंय तुम्हाला एक मुलगी पण आहे. मुलगी पण दाखविणार आहोत मित्रांनो तुम्हाला मी. किरण, पूजाला मुलगी झालेली आहे, आता 4-5 महिन्याची आहेत. आणि ते पण पुढच्या व्हिडिओत दाखविणार आहोत, आत्ताच नाही. आणि मला सांगा किरण, पगार वगैरे आहे की काय? हो, पगार आहे. एवढी काही पगार नाही आहे, सांगता येते. पगार आहे म्हणून सांगायला आहे, त्यावर तर एवढं चालत नाही. 5% निधी भेटते की काय तुम्हाला? नाही, 5% आजपर्यंत तर नाही मिळाली सर. जे ग्रामपंचायत मध्ये येते 5% निधी अपंगाला, ती भेटते की काय तुम्हाला? नाही, भेटलीच नाही नाही, आजपर्यंत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ग्रामपंचायत मध्ये अपंगाला 5% निधी येते, ती राखीव असते.
आणि ती तुम्हाला द्यायलाच हवी. जे आपल्या गावात अपंग आहेत ती द्यायलाच हवी, नाही का किरण? हो नक्कीच द्यायला हवं. तुम्हाला माहिती आहे का याबद्दल? हो माहिती आहे मला. माहिती आहे. माझे जे मित्र आहेत ते घेतात पण याचा लाभ पण घेत या आहेत. इकडे. याचा लाभ पण घेत आहेत. या इकडे. ही पण इकडे तिच्या गावात हिला पण तिचं 5% निधीचा लाभ भेटतो आहे. फक्त माझ्या गावात नाही मिळत आहे मला. हो. तुमचं गाव नेमका कोणतं आहे ते हे आपल्या व्यवस्थेला सांगा. माझं गाव पूर्ण पत्ता सांगा तुमचा. माझा पत्ता आहे @पोस्ट साखरा, तालुका दिग्रज, जिल्हा यवतमाळ. नाव? माझं गाव साखरा आहे. किरण चव्हाण माझं नाव आहे. किरण शिवराम चव्हाण. किरण शिवराम. तर हा किरण शिवराम चव्हाण आहेत, माझ्या गावाचा मुलगा आहे. आणि ही तिची पत्नी पूजा. दोन्हीही ब्लाइंड आहेत. त्यांचं संसार कसं चालतंय हे आपण जाणून घेणार आहोत. मग किरण, तुमचं संसार कसं चालतंय? तुमचं घर कसं चालतंय? तुमचं भागतंय कसं? खाण्यापिण्यासाठी खूप काही कठीण अवस्था समस्या येत असेल. भरपूर काय समस्या आहे ती? काय सांगावं आता, सांगण्याला भरपूर काही आहे. आता जे आमचं आहे ते फक्त पेमेंटच्या भरोश्यावर चालतो. जो मी 1,500 रुपये भेटतो प्रति माणूस. हिला 1,500 आणि मला 1,500, आणि तो पण वेळेवर मिळत नाही. म्हणजे आज दोन महिने लेट झालेला आहे. आता सांगितल्याप्रमाणे मुलगी आहे, दवाखाना आहे, बाजार आहे, घरातलं सुखदुःख आहे, नाही होत पण मॅनेजमेंट करावं लागतं. तर या पद्धतीने आहे. 1,500 रुपयामध्ये पुरं घर चालवावं लागतं महिन्याचं. ताई, अशी काय समस्या आली होती की काय या अगोदर की तुम्हाला समस्या आली? समजा काय समस्या आली? तब्येत वगैरे काय समस्या आली तुमच्या घर चालवण्यासाठी? तुम्हाला समस्या वगैरे हेच मुलीची तब्येत वगैरे व्यवस्थित नव्हती. माझ्या मुलीला एकदा डेंग्यू झाला होता. तर पैसे वगैरे नव्हते? पैसे वगैरे नाही, पण सरकारीमध्ये ऍडमिट केलं होतं, त्यामुळे थोडं पागून गेलं. पण अशी खूप समस्या येते घर चालवण्यासाठी. भरपूर हा, थोडीफार नाही, भरपूर समस्या भरपूर येते. ते यापूर्वी नाही कळालं मला, पण आता लग्न जेव्हा मी केलं तेव्हा मला कळतं की सगळं मेन म्हणजे त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे आर्थिक समस्या ही खूप मोठी आहे. या आर्थिक समस्यामुळेच घर बाकी तर मानसिक पाठबळ मिळून जातं, पण आर्थिक हे चालवण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. यासाठी काहीतरी कामकाज, हाताला काम असणे किंवा जॉब असणे हे फार मोठं गरजेचं आहे. तू करू शकतो का काम वगैरे? हो, मी करू शकतो. आता माझं MA झालेलं आहे, भीक तर मागू शकत नाही. आणि जे छोटं बसल्या जागी काम आहे, जसं की पॅकिंग करून कुठे इकायचं किंवा बस स्टँड इथे तिथे इकायचं, त्यासाठी लागतं भांडवल. आता मला सांगा की जे 1,500 रुपये भेटतो त्याच्यामध्ये माझ्या घरातला किराणा भरावं की तो माल घेऊन तिकडे इकावं, हा प्रश्न मोठा आहे. जर भांडवल मला कुठून उपलब्ध झालं तर माझा जो हा परिवार आहे थोडा कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये जे मागासलेला आहे किंवा मागे आलेला आहे त्याला थोडा आधार मिळेल आणि हा झेप घेईल पुढे. काय करू शकतो तू? समजा जरा तुला आधार भेटलाय तर काय करायची इच्छा आहे? असे भरपूर उद्योग आहे की मी करू शकतो, की जसं की मसाला आहे, मिरची पावडर आहे, जे म्हणजे तिकडनं ठोकमध्ये घेऊन यायचं, इकडे पॅकेट बनवायचं आणि पॅकेट बनवून बाजारात सहज बसू शकतो मी एका जागी. म्हणजे जवळच्या खेड्याच्या बाजारात तू हो विकू शकतो ते पॅकिंग करू शकता तुम्ही? हो, पॅकिंग करू शकतो मी, कारण की आधी मी केलेलं आहे पॅकिंग. आधी केलेलं आहे. हो, पण आर्थिक परिस्थितीमुळे ते म्हणजे जो मनात जे ठरवलेलं आहे तो म्हणजे आर्थिक याच्यामुळेच मागे राहिलेला आहे, बाकी काही नाही. म्हणजे भांडवल अवेलेबल झालं तर मी नक्कीच माझं अजून घरी बसलेलं. आता MA झालेला माणूस घरी बसलेलं थोडं सांगायला अवघड वाटतोय, पण ही रिएलिटी आहे की घरी बसलेलं आहे सध्या तरी. तर बघा, किरण आणि ही पूजाताई आहेत, दोन्ही ब्लाइंड आहेत. आणि तुम्ही समजू शकता की ब्लाइंडला किती तकलीफ होते, किती समस्या येत असेल घर चालवण्यासाठी. किरण आणि पूजाच्या जीवनात पण ही समस्या येते. तुम्हाला दाखवतोय मी घर. किरण,
हा किरणचा घर आहे. या हा घर आहे. हा तर हा 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 स्वयंपाकरूम बघू शकता. इथेच पूजाताई स्वयंपाक करते. इथेच हा स्वयंपाकघर, हा एवढा हा घर, आणि इकडे साईडला हा इकडे खाली 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 हा इकडे गोदरेज वगैरे थोडं हे पेटी वगैरे, आडगर. आणि एवढाच हा संसार. हा सर्व बघून एक विचार येतोय. हा सर्व बघून किरण आणि पूजाची परिस्थिती अशी, अनेक अपंग जे अपाहिज आहेत यांची परिस्थिती आहे, आणि असा घर आहे. अनेकांनी मला कॉल पण केले. पण हा सर्व बघून एक विचार येतोय की मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संघर्ष यात्रा सुरुवात करू, आणि अशा गोरगरिबांना एक आपण आधार देऊ शकतो, जे की काही आर्थिक परिस्थितीमुळे आपला घर उदरनिर्वाह करू शकत नाहीत, आपला जो व्यवसाय आहे तो करू शकत नाहीत. म्हणूनच अशा किरण पूजासारख्या अशा अनेक घरांना आपण आधार देऊ शकतो. आणि आधार पण तो कसा, आपण जो काही दिवसाला अवाढव्य खर्च करतोय, आपल्या व्यसनाच्या माध्यमातून अनेक खर्च करतोय. कोणी दारू पितात, कोणी सिगरेट, कोणी खराब पोळी वगैरे, असे अनेक खर्च आहेत. आणि आपल्या बड्डेच्या मार्फत आपण हॉटेलमध्ये अवाढव्य खर्च करतो. कोणाचा बड्डे येते, हे अवाढव्य खर्च करण्यापेक्षा तोच खर्च त्यामधून थोडंसं वाचवून आपण अशा गोरगरिबांना जर दिलं आहे, मी एवढं नाही सांगत की आपण पूर्ण द्या, आपल्या जवळचं पूर्ण इस्टेट द्या, आपल्या जवळचं पूर्ण द्या, आपल्या अवाढव्य खर्चातून थोडं वाचून आपण गरिबांना देऊ शकतो. तर मित्रांनो, हा होता किरण पूजाचा संघर्ष. आणि असाच हा संघर्ष जर पुढे चालू ठेवायचा असेल तर मी संघर्ष यात्रेला सुरुवात करणार आहोत. आपण संघर्ष यात्रेला सुरुवात करणार आहोत, आणि आपल्या जवळच्या आपल्याही गावात जर असे कोणी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्यांचा परिचय घेण्याचा प्रयत्न करेल, त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करेल. मी सुद्धा आधार देणार, आपण सुद्धा आधार द्यावा किरण पूजाला, आणि अशा गोरगरिबांना आधार द्यावा, हीच आपल्याला विनंती करतो. किरण, मला सांग, तुझं पासबुक वगैरे आहे की काय? माझ्याकडे पासबुक आहे. आम्हाला दे, आम्ही तुमचं पासबुक, किरणचं पासबुकचा नंबर, अकाउंटचा नंबर मी स्क्रीनवर लावेल. त्या अकाउंटमध्ये तुम्ही त्यांना फोनपे करायचं असेल, अकाउंटमध्ये पैसे टाकायचे असेल, ते त्यांना आर्थिक मदत करा, हीच आपल्याला विनंती. गोरगरिबाची कहाणी आपण दाखविणार आहोत. त्यासाठी आपल्याही गावात जर असे कोणी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही तिथे येण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.